एव्हरीवन, गावावरून माझा परतीचा प्रवास चालू झाला. आजच मी ओमानला निघाले. रात्रीची माझी फ्लाईट आहे 9:30ची. बरं, ह्या वेळची ट्रिप आमची लग्नासाठी आलेलो. लग्न चांगलं झालं, पण नंतर खूप वाईट झालं. सचिन निघून गेले. माझे वडील देखील हृदयविकाराच्या ह्याच्याने निधन पावले आणि महिन्यातच माझे मोठे धीर देखील कावीळ झाल्याने मरण पावले. खूप वाईट होतं आमच्यासाठी हे. भरपूरच म्हणजे ही ट्रिप अशी मला अक्षरशः आठवण राहील. 2025 आम्ही निघालो. बोर्डिंग झाली आणि माझा लेक ड्युटी फ्रीमध्ये आला. ड्युटी फ्री म्हणजे काय, खर्चाचं काळ. मुलांना किती म्हटलं घ्यायचं नाही तरी ऐकत नाही. गणपती बाप्पांचं तिथंच दर्शन घेतलं. आठवण आली आता बाप्पा येत आहेत, पण त्याच्यातच लक्षात आलं की आता भरण्या पण येत आहेत. म्हणजे चांगली गोष्ट आहे, त्याचबरोबर वाईट गोष्ट पण आहे. खूप मन भारी वाटत होतं. मला कमीत कमी रडायला येत असं नाही, पण मी जरा थोडी ताठर मनाची आहे, त्याच्यामुळं मी जास्त कोणासमोर अशी रडत बसत नाही. प्लेन आमचा लागला होता. बाहेर थोडे फोटो काढले दर्श खूप खुश होता, कारण आज बऱ्याच 2 महिन्यानंतर बाबाकडे येणार होता. गेलो. आमची एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट होती. खूप छान होती, क्लीन, नीट, एकदम व्यवस्थित होती. कदाचित नवीन फ्लाईट होती, माहिती नाही. ओमानला आल्यानंतर गरमी जाणवायला लागली. वाटलंच आम्ही आता ओमानला पोचलो. तर चॅनल